नमस्कार मित्रांनो, जेव्हा आपण नेतृत्वाबद्दल बोलतो तेव्हा आपण आधुनिक व्यवस्थापन, कॉर्पोरेट जग, तंत्रज्ञान किंवा व्यवसाय यांचा विचार करतो. परंतु भारताची हजारो वर्षांची परंपरा सांगते की नेतृत्व हा केवळ पदाचा विषय नसून तो दृष्टी, जबाबदारी, धैर्य, संघटन आणि लोककल्याणाचा विषय आहे. भारतीय संस्कृतीत असे अनेक यज्ञ, संस्कार आणि तत्वज्ञान आहेत ज्यामध्ये उत्कृष्ट नेतृत्वाचं सूत्र लपलेले आहे. त्यापैकी एक अत्यंत प्रभावशाली संकल्पना म्हणजे अश्वमेध यज्ञ. आज आपण अश्वमेध यज्ञाचा इतिहास, त्याचा मूळ उद्देश, त्याची निर्मिती, त्यामागील नेतृत्व तत्वज्ञान आणि आधुनिक नेतृत्वासाठी त्यातील शिकवण समजून घेणार आहोत. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय? अश्व म्हणजे घोडा, मेध म्हणजे यज्ञ किंवा महान बुद्धिमत्ता. अश्वमेध यज्ञ हा वैदिक काळातील सर्वात प्रतिष्ठित राजसूय यज्ञांपैकी एक मानला जातो. तो केवळ धार्मिक विधी नव्हता, तो होता नेतृत्वाची परीक्षा, राष्ट्र निर्माणाचा प्रकल्प, सामर्थ्याचे प्रदर्शन, प्रशासनिक क्षमता सिद्ध करण्याची प्रक्रिया, एकात्मतेचा संदेश. अश्वमेध यज्ञाची संकल्पना कोणी दिली? अश्वमेध यज्ञाचे वर्णन आपल्याला ऋग्वेद, यजुर्वेद, शतपथ, ब्राह्मण, रामायण, महाभारत यामध्ये आढळते. ही संकल्पना वैदिक ऋषींनी विकसित केली. विशेषतः वैदिक समाजात एक सक्षम, न्यायी आणि लोकहितवादी राजा संपूर्ण प्रदेशाचं नेतृत्व करण्यास पात्र आहे की नाही याची चाचणी घेण्यासाठी ही व्यवस्था होती. अश्वमेध यज्ञाचा मूळ उद्देश अनेकांना वाटते की हा फक्त साम्राज्य विस्तारासाठी होता, परंतु त्याचा खरा उद्देश होता: 1. राष्ट्र एकत्र करणे, विविध जनपदांना एकत्र आणणे. 2. स्थिर प्रशासन, शांतता आणि सुव्यवस्था निर्माण करणे. 3. सक्षम नेतृत्व सिद्ध करणे, राजा फक्त शक्तिशाली नाही तर उत्तरदायी आहे हे दाखवणे. 4. आर्थिक समृद्धी, व्यापार, कृषी आणि सामाजिक विकास वाढवणे. 5. लोककल्याण, संपूर्ण समाजाच्या हितासाठी नेतृत्व उभे करणे. अश्वमेध यज्ञाची मूळ प्रक्रिया: एक विशेष सजवलेला घोडा सोडला जात असे. तो संपूर्ण वर्षभर विविध प्रदेशात फिरत असे. राजाच्या सैन्याचे निवडक योद्धे त्याच्या मागे असत. जर एखाद्या राज्याने घोडा रोखला तर युद्ध होत असे. जर स्वीकारला तर त्या राजाचं नेतृत्व मान्य केले जात असे. याचा अर्थ काय? घोडा म्हणजे दृष्टी, प्रवास म्हणजे विस्तार, आव्हाने म्हणजे स्पर्धा आणि अंतिम यज्ञ म्हणजे यशस्वी नेतृत्वाची मान्यता. नेतृत्वाच्या दृष्टीने घोड्याचे प्रतीक घोडा दर्शवतो ऊर्जा, गती, स्वातंत्र्य, ध्येय, साहस. आजच्या नेतृत्वात हा घोडा म्हणजे तुमची कल्पना, तुमची संस्था, तुमचे मिशन, तुमची जीवनदृष्टी. आधुनिक नेतृत्वातील अश्वमेध. आज अश्वमेध यज्ञ प्रत्यक्ष होत नाही, परंतु प्रत्येक नेता स्वतःचा अश्वमेध करत असतो. जेव्हा नवीन व्यवसाय सुरू करतो, नवीन बाजारपेठेत प्रवेश करतो, नवीन कल्पना मांडतो, सामाजिक परिवर्तन घडवतो, तेव्हा तो स्वतःचा अश्वमेध यज्ञ करीत असतो. नेतृत्व मानसिकता. अश्वमेध हा माइंडसेट. 1. मोठे स्वप्न पहा. लहान विचार करणारे लोक इतिहास घडवत नाहीत. 2. दृष्टी स्पष्ट ठेवा. घोडा कुठे जाणार हे माहीत असले पाहिजे. 3. आत्मविश्वास. नेत्याने स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. 4. धैर्य. आव्हानांना सामोरे जाण्याची तयारी. 5. सातत्य. 1 वर्ष चालणारा प्रवास म्हणजे चिकाटी. नेतृत्व संदर्भ. अश्वमेध यज्ञ आपल्याला सांगतो: नेतृत्व म्हणजे नियंत्रण नव्हे, नेतृत्व म्हणजे प्रभाव, नेतृत्व म्हणजे जबाबदारी, नेतृत्व म्हणजे सेवा, नेतृत्व म्हणजे लोकांच्या विकासासाठी काम करणे. अश्वमेध यज्ञातील व्यवस्थापन तत्वे. प्रकल्प व्यवस्थापन. संपूर्ण यज्ञ हा एक मेगा प्रोजेक्ट होता. जोखीम व्यवस्थापन. कोठे युद्ध होईल याची खात्री नव्हती. संसाधन व्यवस्थापन. सैन्य, अन्न, अर्थव्यवस्था यांचे नियोजन. मानव व्यवस्थापन. विविध लोक आणि राज्यांशी संबंध. धोरणात्मक विचार. दीर्घकालीन राष्ट्र निर्माण. रामायणातील अश्वमेध. भगवान श्रीरामांनी लंकेवरील विजय आणि रामराज्य स्थापन केल्यानंतर अश्वमेध यज्ञ केला. त्यामागील संदेश: न्यायपूर्ण शासन, लोककल्याण, सामाजिक समरसता, उत्तरदायी नेतृत्व. महाभारतातील अश्वमेध. महाभारत युद्धानंतर धर्मराज युधिष्ठिरांनी अश्वमेध यज्ञ केला. का? कारण युद्धानंतर राष्ट्राला स्थैर्य हवे होते. यातून संदेश मिळतो: महान नेता विजय साजरा करत नाही, तो पुनर्बांधणी करतो. प्रत्येक व्यक्तीचा अश्वमेध. तुम्ही राजा नसाल, तुमच्याकडे सैन्य नसेल, परंतु तुमच्याकडे आहे एक स्वप्न, एक ध्येय, एक जीवनदृष्टी. हेच तुमचे अश्वमेध आहे. आधुनिक संघटनांसाठी शिकवण. सीईओ साठी नवीन बाजारपेठ शोधा. उद्योजकांसाठी नवीन कल्पना राबवा. शिक्षकांसाठी ज्ञानाचा प्रसार करा. सामाजिक कार्यकर्त्यांसाठी समाज परिवर्तन घडवा. विद्यार्थ्यांसाठी स्वतःची क्षमता शोधा. अश्वमेध यज्ञातील 10 नेतृत्व धडे. मोठी दृष्टी ठेवा. स्वतःवर विश्वास ठेवा. आव्हाने स्वीकारा. संघ बांधा. दीर्घकालीन विचार करा. लोकांना सोबत घ्या. निर्णयक्षम बना. सतत शिका. जबाबदारी घ्या. लोककल्याणाला प्राधान्य द्या. मित्रांनो, अश्वमेध यज्ञ
हा फक्त प्राचीन धार्मिक विधी नव्हता, तो नेतृत्वाची प्रयोगशाळा होता. तो राष्ट्र निर्माणाचा आराखडा होता. तो दृष्टी, धैर्य, व्यवस्थापन, लोककल्याण आणि आत्मविश्वास यांचा उत्सव होता. आज प्रत्येक नेता, प्रत्येक उद्योजक, प्रत्येक शिक्षक, प्रत्येक पालक आणि प्रत्येक तरुण आपल्या जीवनात अश्वमेध यज्ञ करू शकतो. फरक एवढाच आहे की आजचा घोडा म्हणजे तुमची दृष्टी आहे, आजचे युद्ध म्हणजे स्पर्धा आहे आणि आजचे साम्राज्य म्हणजे तुमचा प्रभाव, तुमचे कार्य आणि तुमची मूल्ये आहेत. म्हणून स्वतःला विचारा, माझा अश्वमेध कोणता आहे? माझा घोडा कोणत्या दिशेने धावत आहे? मी केवळ यश मिळवत आहे की समाजासाठी मूल्य निर्माण करत आहे? याच विचारातून खरे नेतृत्व जन्माला येते. नेतृत्व म्हणजे स्वतःवर विजय मिळवून समाजाला दिशा देणे. अश्वमेध यज्ञ हा वैदिक काळातील अत्यंत गुंतागुंतीचा आणि राजकीय धार्मिक महायज्ञ होता. त्याचे वर्णन शतापाथा ब्राह्मण, यजुर्वेद, रामायण आणि महाभारतमध्ये आढळते. पारंपरिक अश्वमेध यज्ञासाठी आवश्यक गोष्टी: 1. पात्र, राजा, यजमान, सार्वभौम किंवा चक्रवर्ती राजा, प्रजाहित, आर्थिक सामर्थ्य आणि सैनिकी क्षमता असलेला शासक. 2. विशेष निवडलेला अश्व, घोडा, निरोगी, बलवान, विशिष्ट लक्षणांचा घोडा, वैदिक मंत्रांनी अभिषिक्त केला जाई. 3. वर्षभराचा अश्वप्रवास, घोडा 1 वर्ष मुक्तपणे फिरत असे. त्याच्यासोबत राजाचे योद्धे आणि सैन्य असे. इतर राज्यांनी घोडा अडवला तर युद्ध, स्वीकारला तर अधीनता किंवा मैत्री. 4. ऋत्विज आणि वैदिक विद्वान, 4 प्रमुख पुरोहित आवश्यक मानले जातं. होतृ, अध्वर्यू, उद्गाता, ब्रह्मा, तसेच अनेक सहाय्यक वैदिक विद्वान. 5. यज्ञभूमी, मोठा यज्ञमंडप, अनेक वेदिका, अग्निकुंड, यज्ञासाठी स्वतंत्र पवित्र क्षेत्र. 6. यज्ञ सामग्री समिधा, विशिष्ट लाकूड, तूप, घृत, धान्य, औषधी, वनस्पती, सुवर्ण, रत्न, वस्त्रे, विविध अर्पणे. 7. सैन्य आणि प्रशासन, घोड्याच्या संरक्षणासाठी सेना, रसद, निवास, सुरक्षा आणि संपूर्ण व्यवस्थापन. 8. दान व्यवस्था, यज्ञानंतर मोठ्या प्रमाणात सुवर्णदान, गोदान, भूमिदान, अन्नदान, वस्त्रदान दिल्याचे वर्णन ग्रंथांमध्ये आढळते. 9. राजमहिषींची भूमिका, राजाच्या प्रमुख राण्यांचा काही वैदिक विधींमध्ये सहभाग असे. 10. समारोप यज्ञ, 1 वर्ष पूर्ण झाल्यावर विस्तृत वैदिक विधी, हवन, मंत्रपठण आणि दानकार्य केले जाई. आधुनिक काळातील दृष्टिकोन, आज पारंपरिक वैदिक अश्वमेध यज्ञ जवळजवळ केला जात नाही. अनेक विधी ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अभ्यासाचा विषय आहेत. आधुनिक काळात अश्वमेध यज्ञाचा अर्थ बहुतेक वेळा नेतृत्व, राष्ट्रनिर्माण, दृष्टी, आत्मविजय आणि संघटन शक्तीचे प्रतीक म्हणून घेतला जातो. नेतृत्वाच्या भाषेत अश्वदृष्टी, विजन, प्रवास, विस्तार, ग्रोथ, सैन्य टीम, यज्ञ समर्पित प्रयत्न, पर्पजफुल ॲक्शन, चक्रवर्ती पद, उत्कृष्टता, एक्सलन्स. यामुळे अनेक नेतृत्व अभ्यासक अश्वमेध यज्ञाला प्राचीन भारतातील सर्वात मोठा नेतृत्व आणि राष्ट्रव्यवस्थापन प्रकल्प असे मानतात. आधुनिक काळात अश्वमेध यज्ञाचा खरा अर्थ प्राचीन वैदिक राजकीय विधी पुन्हा करणे नसून त्यामागील नेतृत्व मूल्ये, दूरदृष्टी, शिस्त, प्रज्ञा आणि समर्पण आत्मसात करणे हा आहे. प्राचीन भारतीय शास्त्रांमध्ये अश्वमेध यज्ञ हा केवळ धार्मिक विधी नव्हता. तो एका राजाच्या नेतृत्व क्षमता, संघटन शक्ती, दूरदृष्टी, उत्तरदायित्व आणि लोककल्याणासाठी असलेल्या बांधिलकीची परीक्षा होता. आजच्या काळात आपण अश्वमेध यज्ञाकडे नेतृत्व विकास आणि वैयक्तिक उत्कर्षाचे मॉडेल म्हणून पाहू शकतो. आधुनिक अश्वमेध नेतृत्व विकासाची 12 तत्वे. 1. महान दृष्टी, विजन. अश्व म्हणजे घोडा. नेतृत्वाच्या भाषेत घोडा म्हणजे तुमची दृष्टी. स्वतःला विचारा, माझे जीवन ध्येय काय आहे? माझ्या संस्थेचे ध्येय काय आहे? माझ्या संस्थेचे ध्येय काय आहे? समाजासाठी मी कोणते योगदान देऊ इच्छितो? प्रत्येक महान नेतृत्वाची सुरुवात महान दृष्टीपासून होते. 2. आत्मविजय, सेल्फ मास्टरी. इतरांचे नेतृत्व करण्यापूर्वी स्वतःचं नेतृत्व करणे आवश्यक आहे. आत्मविजयामध्ये समाविष्ट आहे शिस्त, वेळेचं व्यवस्थापन, भावनिक संतुलन, सातत्य, जबाबदारी. जो स्वतःला नियंत्रित करू शकत नाही तो इतरांचं नेतृत्व प्रभावीपणे करू शकत नाही. 3. धैर्य. अश्वमेधाचा घोडा अज्ञात प्रदेशात प्रवास करत असे. तसेच नेत्यानं नवीन संधी स्वीकारल्या पाहिजेत, नवकल्पना आत्मसात केल्या पाहिजेत, जोखीम घ्यायला तयार असले पाहिजे, अपयशातून शिकले पाहिजे. उत्कर्षाची सुरुवात आराम क्षेत्राच्या बाहेर होते. 4. संघटन आणि टीम बांधणी. अश्वमेध यज्ञ हा एका व्यक्तीचा प्रकल्प होता. आजच्या नेतृत्वासाठी आवश्यक आहे सक्षम टीम तयार करणे, लोकांना सशक्त बनवणे, विश्वास निर्माण करणे, भविष्यातील नेते घडवणे. महान यश नेहमी सामूहिक प्रयत्नातून मिळते. 5. प्रभावी संवाद. खरा नेता फक्त आदेश देत नाही, तो प्रेरणा देतो. संवादामुळे स्पष्टता, एकता आणि बांधिलकी निर्माण होते. 6.
नातेसंबंध निर्माण. प्राचीन राजे विविध राज्यांशी मैत्री आणि संबंध निर्माण करत असत. आजच्या नेत्यानं मजबूत संबंध निर्माण केले पाहिजेत. कर्मचारी, ग्राहक, भागीदार, समाज, हितधारक. शाश्वत यशाचा पाया म्हणजे मजबूत नातेसंबंध. 7. सेवाभावी नेतृत्व. नेतृत्वाचा सर्वोच्च प्रकार म्हणजे सेवा. स्वतःला विचारण्याऐवजी मला काय मिळेल विचारा. मी कोणते मूल्य निर्माण करू शकतो. नेतृत्व म्हणजे सत्ता नव्हे, योगदान आहे. 8. सतत शिक्षण. सर्वोत्तम नेते आयुष्यभर विद्यार्थी राहतात. ते सतत शोधत असतात. नवीन ज्ञान, नवीन कौशल्ये, नवीन दृष्टिकोन, नवीन अनुभव. शिकणं हे नेतृत्व विकासाचं इंधन आहे. 9. निर्णय क्षमता. नेतृत्वासाठी योग्य वेळी योग्य निर्णय घेणं आवश्यक असते. सक्षम नेता परिस्थितीचं विश्लेषण करतो, परिणामांचा विचार करतो, जबाबदारी स्वीकारतो, ठाम कृती करतो. निर्णय न घेण्याची किंमत अनेकदा चुकीच्या निर्णयापेक्षा जास्त असते. 10. सामाजिक प्रभाव. अश्वमेधाचा अंतिम उद्देश प्रजाकल्याण होता. आज प्रत्येक नेत्यानं स्वतःला विचारले पाहिजे, माझ्या कार्यामुळे इतरांच्या जीवनात काय सकारात्मक बदल घडतो आहे. समाज हिताशिवाय नेतृत्व अपूर्ण आहे. 11. दीर्घकालीन विचार. महान नेते तात्पुरत्या फायद्यापलीकडे विचार करतात. ते लक्ष केंद्रित करतात पुढील पिढ्यांवर, शाश्वत विकासावर, दीर्घकालीन मूल्य निर्मितीवर, संस्थात्मक उत्कृष्टतेवर. नेतृत्व म्हणजे भविष्य घडवणे. 12. वारसा निर्माण. तुमच्यानंतर काय उरणार आहे. संस्था, संस्कृती, मूल्य, प्रेरित लोक. खऱ्या नेत्याचं यश त्यानं मागे सोडलेल्या वारशातून मोजले जाते. आधुनिक अश्वमेध नेतृत्व साधना. दररोज 15 मिनिटं स्वतःसाठी द्या. 1. दृष्टी, चिंतन. आपल्या ध्येय आणि जीवनदृष्टीवर विचार करा. 2. नेतृत्व धडा. त्या दिवसातील एक नेतृत्व शिकवण लिहा. 3. सेवा. किमान एका व्यक्तीला मदत करा. 4. विकास. एक नवीन कौशल्य किंवा ज्ञान मिळवा. 5. आत्मपरीक्षण. स्वतःला विचारा, मी आज कोणते मूल्य निर्माण केले. मी आज कोणाला प्रेरित केले. मी माझ्या ध्येयाच्या किती जवळ पोहोचलो. अश्वमेध नेतृत्व सूत्र. अश्वदृष्टी, मेधा, प्रज्ञा, बुद्धिमत्ता आणि ज्ञान. यज्ञ, समर्पित कृती आणि त्याग. म्हणून दृष्टी, प्रज्ञा, समर्पित कृती. नेतृत्वातील उत्कृष्टता, नेतृत्व मानसिकता आणि संदर्भ. अश्वमेध आपल्याला शिकवतो, नेतृत्व म्हणजे वर्चस्व नव्हे, जबाबदारी आहे. नेतृत्व म्हणजे नियंत्रण नव्हे, प्रभाव आहे. नेतृत्व म्हणजे अहंकार नव्हे, सेवा आहे. नेतृत्व म्हणजे वैयक्तिक यश नव्हे, सामूहिक विकास आहे. नेतृत्व म्हणजे अनुयायी निर्माण करणं नव्हे, नवीन नेते घडवणे आहे. घोडा म्हणजे तुमचे स्वप्न, प्रवास म्हणजे तुमची वाढ, आव्हानं म्हणजे स्पर्धा आणि अडथळे, आणि यज्ञाची यशस्वी पूर्णता म्हणजे तुमच्या ध्येयाची पूर्तता. आजच्या काळात अश्वमेध यज्ञ हा वैयक्तिक परिवर्तन, संस्थात्मक उत्कृष्टता आणि नेतृत्व विकासाचे शक्तिशाली प्रतीक आहे. जेव्हा एखादी व्यक्ती स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवते, मोठी दृष्टी स्वीकारते, लोकांना सोबत घेते, समाजासाठी मूल्य निर्माण करते आणि एका महान उद्दिष्टासाठी समर्पितपणे कार्य करते, तेव्हा ती व्यक्ती आपल्या जीवनातील अश्वमेध यज्ञ करत असते. खरा अश्वमेध म्हणजे इतरांवर विजय मिळवणे नव्हे, तर स्वतःच्या मर्यादांवर विजय मिळवणे. जेव्हा दृष्टी कृतीत उतरते, प्रज्ञा निर्णयांना दिशा देते आणि सेवा जीवनाचा उद्देश बनते, तेव्हा खरे नेतृत्व जन्माला येते. प्राचीन भारतीय ग्रंथांमध्ये अश्वमेध हा केवळ धार्मिक विधी नव्हता. तो एका नेत्याच्या क्षमता, दृष्टी, संघटन शक्ती आणि लोककल्याणाची परीक्षा होता. आजच्या काळात त्याचे रूपांतर लीडरशिप अश्वमेधा म्हणून करता येते. मित्रांनो, तुम्ही पाहत आहात रिइन्व्हेंट युअरसेल्फ, अनकन्सील द लीडर विदिन. हा व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढचे प्रेरणादायी व्हिडिओ तुम्ही चुकवणार नाही. लक्षात ठेवा, नेतृत्व घडतं, ते घडवलं जातं आणि ते सतत सुधारणं हाच खरा प्रवास आहे. पुढील व्हिडिओत भेटू, तोपर्यंत स्वतःला घडवत राहा आणि इतरांनाही प्रेरणा द्या.